रात्री तुमची मुलं पाय दुखतायत म्हणून रडतायत आणि तुम्ही ग्रोईंग पेन किंवा वाढत्या वयातलं पेन आहे ते निघून जाईल म्हणून त्याला इग्नोर करताय, तर हे खूप चुकीचं ठरू शकतं. ह्याच्यासाठी काही उपाय आहेत ते आपण करून बघितले पाहिजेत. ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे बॅलन्स डाएट आणि हायड्रेशन. आपल्याला वाटतं मुलाला दूध दिलं म्हणजे त्यांना कॅल्शियम मिळतं आणि त्याची चांगली बोन ग्रोथ होते, पण हा चुकीचा गैरसमज आहे. कारण का दुधामधून कॅल्शियम मिळतं, पण मुलांना योग्य प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळतंय का हे बघितलं पाहिजे. कारण का व्हिटॅमिन डी हे दुधातलं कॅल्शियम अब्सॉर्ब करायला मदत करतं आणि व्हिटॅमिन डी हे सनलाईट मधून मिळतं. सो त्यांना रोज सकाळी 8 ते 9 या कालावधीत सनलाईटचं एक्सपोजर मिळालं पाहिजे. सेकंड महत्वाची गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल. हल्ली ओबेसिटी लहान मुलांमध्ये खूप दिसून येते आणि मुलं सतत बसून असतात, फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी असते, तर त्यांच्यामध्ये स्ट्रक्चर्ड फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवली पाहिजे. थर्ड आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काही स्मॉल स्ट्रेचेस असतात, ते तुम्ही त्यांना करायला दिले पाहिजे, जे ग्रोईंग पेन कमी करायला मदत करतात. हे स्ट्रेचेस कोणते आहेत, हे एक्सरसाइजेस काय आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर एक्सरसाइज असं कमेंट करा. मी तुम्हाला त्याचा नक्की व्हिडिओ शेअर करेन.